ते दोघे मुलं माझी वाढले तो हरे कृष्णा जंगले जाशीन का माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? ताताबाई बबन करू. कोणतं गाव माऊली तुमचं? आमचं नाव वेला तालुका जिल्हा पुणे मुक्काम गाव कुर्तवडी. कोणतं गाव म्हटले? कुर्तवडी. कुरुंदवडी का कुर्तवडी? कुर्तवडी. कुर्तवडी. हा. बर. माऊली तुमचं वय किती आता? 90. 90 वर्ष वय. होय. मग तुम्ही आता ही वारी पायी करताय का गाडीत बसून करताय? गाडीत बाबा करते. गाडीत बसून. हो. कितवी वारी आहे तुमची? ही 9वी वारी आहे माझी. पायी वारी काय केले का तुम्ही? हो केलं थोड्याफार. थोड्याफार केल्या. हो. बर. आजी तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आता फक्त एक मुलगा आहे गावाला माझ्या हा आणि एक सून आहे हा. आणि 2 मुलं माझी वाढली तरुण करोनामध्ये. ते दोघे मुलं माझी वाढले तो दोघे मुलं वाढली माझी. एका मुलाची 2 मुलं आहेत. मला सांगा गेल्या 8 ते 10 दिवसापासून तुम्ही वारीमध्ये सहभागी आहात. हो. मग या वारीमध्ये हं. एक किती वारीत लोक किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? तशी तुमच्या दिंडीत? मोजली नाहीत तशी पण 200-250 अशी बरं कपाशी ठीक एवढी आहे. असते. 200-250 लोक आहेत. हं. आता सकाळी नाश्त्यापासून सकाळी नाश्ता असतो, हो परत जेवण असतं, परत संध्याकाळी जेवण असतं. असत. याच्यामध्ये तुम्ही काय काम करता का हो? कशामध्ये? आता इथं स्वयंपाक वगैरे करायला मदत करता का? आता मी नाही करत, त्यांच्या बाया असतात. पहिले करत होते, आता नाही मी करत. आता करत नाही. खोटं बोलून नाही जमणार. बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय मदत करत नाही. नाही. बरं आता ह्या दिंडीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. हा. याच्यामध्ये तुम्ही काही पैसे वगैरे दिलेत का त्यांना? तसं मुलींनी दिलं असं तर मला सांगता येणार नाही. म्हणजे तुम्ही दिलेले नाहीये? मला नाही त्यात. म्हणजे ही सेवा सगळी तुम्हाला मुलगी करते नाही. म्हणजे आता सध्या तरी तुम्हाला फ्री मध्येच मिळते म्हणायचं म्हणजे, किंवा मुलींनी तुमच्या पैसे दिलेत म्हणायचंय? आज मुली. बरं मुलीने दिले ना. बरं ठीक आहे चालतंय. आता पंढरपूरला गेल्यावर हो. विठ्ठलाकडे काय मागणं मागणार आजी तुम्ही? काय मागू? काय नाही मागायला. माझी इच्छा तशी माझे सगळं विठ्ठलाने पांडुरंगाने शांतपणाने मला आता दर दिलं एवढंच मागते, बाकी काय. ओके. माऊली मला सांगा तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबात कोणी वारी केली आहे का? असे लोक करतात पण ते अशी बाजूने करतात, मी जातात निघून. खरी तुमच्या घरातल्या कोणी केली का दुसऱ्यांनी अजून? नाही, मी स्वतःच करते. फक्त तुम्ही एकट्यानेच वारी केलेली आता? एकटी केलेली आहे मी. बर. आता तुमचं वय 90 वर्ष. हो. आजकालच्या तरुण पिढीला म्हणजे तरुण मुलं आहेत, त्या मुलांना वारी बद्दल तुम्ही काय सांगू शकता का? सांगू शकते म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे जर ते येऊ शकलं तर येतात, पण मग त्यांनी यायचं नसलं तर त्यांनी मागं बसावं ना. पुढे कशाला यावं? पुढे नाही यायचं. मग त्यांनी वारी करावी का नाही करावी? त्यांनी करावी मनापासून, पण दुसऱ्या असं भरती लक्ष टाकाय नको आहे. आज त्यांचा जमाना चाललेला आहे, त्यांनी वारी तरुण मंडळांनी करावी असं आमचं लक्ष आहे. माऊली तुमचं वय 90 वर्ष. बर. एवढ्या वयात सुद्धा तुम्हाला वारी करण्याची प्रेरणा नक्की कोणाकडून मिळते हो? मुली कोणच माहिती. तुमचा विठ्ठल म्हणजे कोण नक्की? विठ्ठल पांडुरंग ज्ञानेश्वर तुकाराम महाराज हे भगवान पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बरं मला सांगा दरवर्षी तुम्ही वारी करताय, हो. जर वारी चुकली हा. तर तुम्हाला कसं वाटतं? पण चुकलीच आहे माझ्याकडून. आता कोरोनाच्या काळात वाऱ्या चुकल्या ना बऱ्याच जणांच्या. त्या तेव्हा चुकल्याच्या सर्वांच्याच चुकल्या. पण त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे होतं,
आणि ते घडलं. हम्म. आजी मला सांगा, तुम्ही कधी विठ्ठलाला मनापासून काय मागितले का हो? फक्त माझ्या मुलाला मुलगा होत नव्हता म्हणून मी विठ्ठलाला बोलले होते. माझ्या मुलाला मुलगा नव्हता म्हणून मी विठ्ठलाला म्हणजे बाबा एक माझ्या मुलाला मुलगा होईल. तुझ्या खांबाजवळ लोळण घालून मी त्याची पण झाला वर्षाने. किती मुलीनंतर मुलगा झाला? ते 4 मुलीच्या पाठीवर झाला. 4 मुलींच्या पाठीनंतर हो. मुलगा झाला. हे मागणं तुम्ही विठ्ठलाकडे मागितलं होतं? मागितलं होतं. एवढं एकच मागणं मागितलं? एवढंच मागितलं. मला सांगा, आजच्या युगात खरा वारकरी कोण हो आजी? आता खरं वारकरी तसं मग सांगता येत नाही. असे सगळे वारकरी जर होऊ लागले तर जनताने काय करायचे असते? खरा वारकरी पांडुरंग विठ्ठल तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज. माऊली मला सांगा, तुमच्या आयुष्यात असा एक कठीण प्रसंग किंवा कठीण काळ कधी आला होता का? शिवच आलाय आताच. काय काय झालंय आता? मला वाढल्यापासून अशीच मी बाहेरच असते. मुलं माझी दोघी वाढले करोनामध्ये. एक मुलगा आहे तो शेतीवर गावाला असतो, तो काय कधी बोलत नाही, कधी फोन करत नाही. फक्त हा आयुष्य माझ्या मुलीकडे गेला माझा. मला सांगा, या दुःखाच्या काळामध्ये सगळ्यात मोठा आधार तुम्हाला कोणाचा मिळाला? मुलीच मुलीचा आधार मिळाला. तिचे मुलं चांगले आहेत, मुलीची मुलं माझ्या चांगली. सगळी सेवा तुमची ते करतात का? हो, सगळे अजून पण तीच चालले. मुलगी कुठं राहिली तुमची? पिंपरी चिंचवड इथं पिंपरी चिंचवड मध्ये राहते? म्हणजे संत तुकाराम नगर. संत तुकाराम नगर. हो. माऊली, शेवटचा प्रश्न मला सांगा, आता पंढरपूरला गेल्यावर तुम्ही विठुरायाकडे काय मागणार? विठुरायाला म्हणा बाबा, जोपर्यंत मला तो आधार देशील तोपर्यंत मी राहीन, आणि मला तुझा आधार तरी जरा जवळ दे. नाही मला मुलगी समृद्ध आहे म्हणून मला आधार तेवढा दे बस, दुसरं काय नको मला. म्हणजे फक्त विठुरायाकडे तुम्ही काय मागणार की मला विठुराया जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला आधार दे. बस. माऊली, आपण खूपच अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या प्रश्नांची उत्तर दिली. सगळ्यांनी मला चांगले सांभाळले, मला दिंडीच्या परिवाराने चांगले सांभाळले.